कोणता झाला का स्वयंपाक? हो झाला ना. कुठं गेले होते तुम्ही? कुठं नाही, होतो समोर उभा. हो ना, रात्री कुठं तापायला गेले होते तुम्ही? महादेव काका नाही का दुकानवाले, त्यांच्या अंगणात पेटवतात विस्तो, तिथं तापतो मग आम्ही. काम घरी तापता नाही येत का? घरी तर आई वीज पेटवतात ना. अरे बापा, आम्ही माणसं 5-6 जण जमा होतो, मग गप्पा गोष्टी सुरू राहतात आणि विस्तो तापतो. काऊन काऊन असे बोलून राहिली, का झालं? अहो का सांगू नाही, ते रात्री ना आम्ही शांताताईच्या इथं तापत होता विस्तो, तर तिथं आली बापा हे मंजुळा काकू, म्हणे भाऊजीनं पाठवला म्हणे. अरे माहित आहे, ते जानूनच पाठवलं. शांताराम भाऊनं ना जानूनच पाठवलं त्या मंजुळा काकूला. त्या काड्या बिड्या लावचे नाही, ते मार मनमाने पेटवता म्हणून बोंबलते, म्हणून नाही का पाठवला. हो तर तेच म्हणून राहिली मी. मार सांगत होती ते काकू, चांगल्या बंडीक काड्या होत्या तर सगळ्या पेटव केला, तुराट्या तर तिराच्या पेंडक्या, अशी मार सांगत होती. म्हणून म्हणतो कशाला जाता, कशाला फालतू तिथं तापता, आपल्या घरी तर राहते विस्तो. त्या काकूला का करते तर माहित नाही. नाही नाही म्हणू दे, म्हणजे बरं नाही वाटत ना का आपल्या घरी काड्या नाही आहेत का? ठीक आहे, माणसं तुम्ही बसता गप्पा गोष्टी करता, ते गोष्ट वेगळी आहे. तर मग एक काम करा तुम्ही, थोड्या काड्या आपल्या घरून नेत जा. त्या काकूला वाटली पाहिजे थोडीशी शरम लाज. पागल झाली का? त्या काकूला काय शरम लाज वाटते? ते काकू तर मस्त खुश होईल, वा म्हणेल, आणला म्हणेल आपल्या घरून काड्या, आता जडा म्हणेल मस्त. हो तर म्हणूनच म्हणतो, आपल्या घरच्या न्याच्या आहेत ना बारीक सुरीक काड्या. आता थंडी आहे जास्त म्हणून पेटवते माणूस विसतो आणि तापत बसतो. ते काकाही बापा त्या काकूच्या नावानं खूप घाबरतात. रात्री काकू होतेही नाही तरी काका म्हणत नको जडा, जास्त नको जडा, बोंबलेल माझ्या मागे, मग जो बोंबलेल म्हणून. कोणता त्या रात्रीच्या गोष्ट घेऊन बसत नको जेवतो, रात गई बात गई करत जा. अहो तुम्ही करू शकता तसं, आमच्या बायांच्या मग ते दिमाकामध्येच फिरते ना, कोणी काही बोलले का. आमच्याशी तसं नाही जमत बापा, कुल्या खाजवून चुपचाप राहिला. मला कोणी काही म्हटलं की मग तेच माझ्या डोक्यात राहते. बनव ताट बनव पटकन. हो तर आईंना आवाज द्या ना, एकाला देऊ का जेवण? हो, चटया वगैरे लाव लवकर, मी आईला बोलवतो. हो जा. गुड्डी. हो मम्मी येते. हे पोरगी ना आवाजच द्यावा लागते हिला, शाळेची वेळ होऊन जाते तरी हिला समजत नाही. बापा गुड्डी, शाळेची तयारी व्हायचीच आहे तुझी. वाजली किती, कधी करशील तयारी तू? मम्मी आज नाही चालली ना मी शाळेमध्ये. काऊन नाही जात शाळेमध्ये? 10व्या वर्गात आहे तरी नाही जात म्हणून राहिली? अगं मम्मी, ॲन्युअल फंक्शन सुरू आहे मम्मी आमच्या शाळेमध्ये. का म्हणली तू? गॅदरिंग मम्मी. तर प्रॅक्टिस वगैरे घेतात, मग आमचे पिरियड काही लागत नाही, 1-2 लागतात, मग पूर्ण दिवस असा टाइमपास मध्ये जातो. मग माझ्या मैत्रिणी आज नाही येत आहेत तर म्हणून मी पण नाही जात आहे. हो तर 1-2 पिरियड होतात ना, शिकवतात ना, मग बाकीचे जे खाली राहतात पिरियड, त्या पिरियडमध्ये अभ्यास करायचा. मम्मी ग, गाण्याचा असा आवाज येते, अभ्यास होत नाही, असं वाटते जावा आणि आपणच डान्स करावा. तर गॅदरिंगमध्ये तू भाग नाही घेतली का? यावर्षी ना आम्ही डान्स वगैरे करणार नाही आहोत, ते अँकरिंग नाही का ते करणार आहोत. का करणार आहात? अगं मम्मी, अँकरिंग म्हणजे ते गाणे वगैरे डान्स वगैरे सुरू व्हायच्या आधी ते मुलं म्हणतात नाही का, 1-2 मुलं समोर येऊन स्टेजवर परिचय देतात त्या गाण्याचा, त्याला म्हणतात अँकरिंग. समजलं. मग गाणं संपल्यावरही ते येतात आणि बोलतात, हो ना, एक मुलगा एक मुलगी किंवा मुली 2 जण येतात ना. हो ते चांगली करशील ना अँकरिंग? मम्मी अँकरिंग नाही, अँकरिंग. बापा तेच ते, आता तेवढी इंग्लिश नाही शिकली ना बेटा मी. आमच्या वेळेस कुठे इंग्रजी होती, ते 8वी-9वी पासून होती. हो माहित आहे मम्मी, माहित आहे ते तुमची इंग्लिश कशी आहे तर आणि कशी वाचते तर माहित आहे. राहू दे. मम्मी भाजी कशाची बनवली? भाजी ना लौकीची बनवली. हळ ग मम्मी, तू अशीच करते, नुसती लौकीची भाजी बनवते. बाबा कधी लौकीची भाजी बनवली तुम्ही? आता 8 दिवसाच्या आधी बनवली होती लौकीची भाजी. होट, मी नाही खात, माझ्यासाठी दुसरा बनवून दे काहीतरी. का बनवून देऊ बाबा तुझ्यासाठी? हे भाजी नाही खात, ते भाजी नाही खात, लावते कशी तर. नाही, तुला भाज्या कोणत्या आवडतात? गोबीची भाजी बनवला, गोबीची भाजी नाही खात. काऊन मम्मी, मी फुलगोबीची भाजी खात नाही का? फुलगोबीची खाते, पत्ता गोबीची कुठं खाते? हो तर ते नाही आवडत, तेच तर म्हणते. काढल्याची भाजी नाही खात, शेंगा नाही खात, लौकी नाही खात. खाशील तू? सोयाबीनच्या वड्या बनवून दे माझ्यासाठी. हो आता सोयाबीनच्या वड्या बनवून देते, चुपचाप खा. दुसरी भाजी काही बनवून नाही देत मी, खा चुपचाप. मम्मी तू वावरात जाते तर ते भाजी नाही आणली नाही यावर्षी? ते भाजी खूपच आवडते मला. कोणती भाजी का? मम्मी ते भाजी, ते मग मोकळी बनवते तू भाजी आणून. हरभऱ्याची भाजी का? अरे वा, कोणता हरभऱ्याची भाजी बनवली आज? बघा ना पप्पाजी, मम्मीला तेच तर म्हणून राहिली मी, हरभऱ्याची भाजी आण म्हणून वावरातून. लौकीची भाजी बनवलं मम्मीनं आज, मी नाही खात. अरे हो, कोणता गुड्डी बरोबर म्हणत आहे, यावर्षी तू हरभऱ्याची भाजी आणली नाही? अहो तर कुठून आणू हरभऱ्याची भाजी? आपल्या वावरात आहे का? आपल्या वावरात नाही आहे, पण तुझ्या ताईच्या वावरात आहे ना. 2 मुठं आणला का भाजी होते. हो बरोबर म्हणून राहिल्या. बाई गुड्डी, आज आता खाऊन घे बेटा लौकीची, उद्या बनवीन ना हरभऱ्याची भाजी. आज जाते मस्त तोडायला, आणते मग बनवीन, नाही तर सायंकाळी बनवतो. सायंकाळी आणशील का मम्मी हरभऱ्याची
भाजी तर खातो आता, नाही तर नाही खात मी. आता बोलली तरी बेटा मी आता जाईन ताईच्या घरी ना, मग चल म्हणीन ताईला आणि न मग सायंकाळी बनवीन मस्त हरभऱ्याची भाजी आणि त्या पांढऱ्या अक्षया. अरे कोणता ते नवीन तांदळाच्या पिठाच्या बनवशील अक्षय? हो हो, नवीन तांदळाच्या पिठाच्याच बनवणार आहे. बाबा तुम्ही तर आईला बोलवायला गेले होते ना जेवण करायसाठी. अरे आई थंडी लागते म्हणते तर तिकडेच ताट नेऊन दे आईचा, तिकडेच बसतो म्हणते ना, जेवतो म्हणते. हो का? गुड्डी आजीच्या ताट नेऊन दे बरं. हो बनवून दे ना तर मम्मी, नेऊन देतो. पाहत आहे एवढी मोठी पोरगी झाली 10व्या वर्गात गेली तरी ताट बनवून मागते. तर मम्मी आजीसाठी म्हटली ना, मला का माहित आजी किती भात खाते किती खाते. मग मी भाजी जास्त नेईन ना, भात कमी नेईन, मग तशी बोंबलशील तू अजून. दे ना बनवून कोणता तूही ताट, तूही ना त्या पोरीच्या मागे लागते कशी तर. चढवा अजून डोक्यावर चढवा पोरीला, एवढी मोठी झाली तरी ताट बनवता नाही येत जेवाचा. वहिनी का करत आहात? काही नाही राहत ताई, आता जेवण वगैरे झालं, उन्हामध्ये बसली होती, थंडी लागली तर. हो वहिनी खूपच थंडी आहे बापा, इथं आमच्या गावी तर जास्तच थंडी लागून राहिली. गावी गेल्या का तुम्ही? हो ना वहिनी, कालच आली मी गावी. आणि भाऊ मग जाणं येणं करतात का आता गावावरून? आता माहित नाही वहिनी, आता तर इथंच आहेत, 1-2 दिवस थांबतील. कसे करतात तर का माहित. वहिनी आमच्या इथल्या आईंनी फोन लावला होता का तुम्हाला? हो लावला होता ना, त्या दिवशी लावला होता, झाले 2 दिवस लावला होता फोन. तर आता तारीख वगैरे निश्चित व्हायची आहे म्हणे 7व्या महिन्याची, मग सांगतो म्हणाल्या. हो हो वहिनी. कशाची भाजी केली तर? भाजी ना वालाच्या शेंगा बनवली. घरच्याच असतील वहिनी? हो घरच्याच निघाल्या तर बनवली वालाच्या शेंगा. वहिनी हरभऱ्याची भाजी नाही आहे का? मला ना हरभऱ्याची भाजी खूप खाऊशा वाटत आहे, पण आमच्या घरी आहेच नाही वहिनी. बंदर येतात खरं वावरामध्ये, तर टाकलाच नाही यावर्षी, पेरलाच नाही हरभरा. आहे ताई आमच्या वावरात आहे हरभरा, पण चांगला नाही आहे, पूर्ण असा चुड्डेल्यासारखा आहे, बरोबर आहेच नाही. हो का? नाही घरच्या वावरात मस्त हरभरा राहत होता की नाही दरवर्षी, म्हणून म्हटले विचारून पाहते. हो दरवर्षी राहत होता, यावर्षी का झाला तर का माहीत. आता खात वगैरे मारतील मग समजेल होते का तर चांगला. कुठं गेले तर भाऊ वगैरे? वावराकडे गेले ताई. आणि विशाल ना सोनू? हां सोनू गेला कॉलेजमध्ये, आणि विशाल तो आपला अभ्यास करते, लायब्ररीत गेला. हां बरोबर आहे. तुमच्या जेवण वगैरे झालं असेल ना? नाही वहिनी व्हायचं आहे, सकाळी नाश्ता वगैरे केला, तर आता भूक नाही आहे, करू थोड्या वेळाच्या नंतर. हो बरोबर आहे, नाश्ता झाला की मग जेवण लवकर होत नाही. चला ठीक आहे वहिनी. हो ताई ठीक आहे ठीक आहे. मी तर म्हणलं वावरामध्ये गेली का ताई? नाही आज नाही जात, आता आज घरीच राहायचा विचार आहे. तांदूळ वगैरे आहेत पाकडायचे, पाकड पुकड करीन म्हणतो. काम तर कोणता बोल ना. हो बापा ताई, हे गुड्डीनं आमच्या घरची हरभऱ्याची भाजी आण म्हणते, खूप लागली बापा माझ्या मागे. मी म्हणले कुठून आणू बाबा, आपल्या तर वावरात आहे नाही. तर तिचे बाबा म्हणायला बसले शांतताईच्या वावरात आहे म्हणून. हो आहे वगैरे म्हणा, पण का करते, काही कामाची नाही आहे, नुसती चुड्डेली आहे. मीच तर नाही आणली तोडून. हो का? आत्ताच राधाताईचा फोन आला होता, त्याही म्हणत होत्या हरभऱ्याची भाजी नाही आहे का म्हणून. पण कोणता रात्री ना हे दुर्गा सांगत होती मंजुळा काकूच्या वावरात 1 नंबर हरभऱ्याची भाजी आहे म्हणून. तर त्या काकू कुठं तोडू देतील का? हरभऱ्याची भाजी खुडल्यानं मस्त डार असते ना अजून हरभरा. का माहीत बाबा, मला तर नाही वाटत त्या तोडू देतील म्हणून. चल बरं विचारूनच पाहू. कधी तर नाही जात आपण त्यांच्या वावरामध्ये. पाहू बरं आता ह्या वेळेस. मागच्या वर्षी तर हरभऱ्याची भाजी त्यांनी आमच्या वावरातून नेला होता. चल बरं कोणता, चल जाऊन पाहू का म्हणते तर काकू. चल बाबा आता ताई तू म्हणत आहे म्हणून, नाही तर माझी तर इच्छा नाही आहे. काकाजी 1 चायपत्ती पुडा द्या बरं. अरे बेटा आता नाही मिळणार चायपत्ती पुडा, सायंकाळी मिळेल 4-5 वाजेकडे. काहून काकाजी? संपले आहेत ना चायपत्ती पुडे, आहेत नाही. पण आता पाहिजे आहे ना चायपत्ती. सगळं सामान ठेवा बाबा दुकानामध्ये. कधी कोणता सामान नाही राहत तर कधी कोणता सामान नाही राहत, वापस जावं लागते दुकानामधून. कालच गेलो होतो मी, सामान संपला होता तर, पण जिथून मी सामान आणतो ना तिथं चायपत्ती पुडे नव्हते, 2-4च होते. काल सायंकाळी 7 वाजेपर्यंत येईल म्हणे माल, तेव्हापर्यंत का केलो असतो मी, दुपारी गेलो होतो तर. मग आणलो होतो मी 2 पुडे चायपत्तीचे, विकले आता ते. आता जेवण वगैरे करीन आणि जाईन मग, म्हणून म्हणतो 3-4 वाजे येऊन जा बेटा. आता पाहुणे आले का? नाही नाही काकाजी, पाहुणे बिवणे नाही आले, पण कसा कोणताही वस्तू राहिली घरी तर बरोबर पाहुणे येतात, म्हणून म्हटलं नेऊन ठेवून देते. तर आता दुकानातही चायपत्ती नाही आहे. काय झालं हो ललिता? का झाला म्हणता काकू? चायपत्ती पुडा घ्यायसाठी आले तर आहे नाही म्हणतात चायपत्ती पुडा. हो नारायणचे बाबा, चायपत्ती पुडा आहे नाही. कालच सामान घ्यायसाठी गेले होते, तरी कसं सामान घेऊन आणता तर माहित नाही. किती वेळा म्हणते मी तुम्हाला चांगलं एका चिठ्ठीत लिहून नेत जा म्हणून, कोणता सामान संपला आहे, कोणता लागते, कोणता नाही लागत. कधी कधी तर बाबा डबल सामान घेऊन येतात. अरे चिठ्ठी लिहूनच नेलो होतो ना, पण चायपत्ती पुडे तिथं होतेच नाही तर कुठून आणू. 2 टन आणलो होते तर विकले आता 2 चायपत्ती पुडे सकाळपासून. हो तर दुसऱ्या दुकानामधून आणायला पाहिजे होतं ना. सायंकाळपर्यंत येणार आहेत म्हणाला, आता जाऊन आणतो, जेवण करतो ना. पण झाला ना बाबा, आता गिराईक वापस नाही जात का असे? देऊन दे, घरची चायपत्ती थोडाशी देऊन दे, मग 3 वाजे येईल आणि घेऊन जाईल पुडा. हो ललिता, पाहुणे आले का? नाही काकू, पाहुणे बिवणे कोणी आले नाही, पण चायपत्ती संपली आहे. मग कोणता सामान नाही राहिला घरी तेव्हाच पाहुणे येतात,
मग पाहुण्यांच्या समोर आली असते का दुकानात चायपत्ती पुडा नेण्यासाठी? आता लग्न याचा सीझन सुरू आहे. मुलगी पाहणे, साक्षगण भिक्षगण, तर मग पाहुणे इकडे तिकडे जात राहतात. कोणी येऊन जातील, काही गॅरंटी नाही पाहुण्यांची. हो तो तर आहे म्हणा. एक काम कर ना, मग घेऊन जा थोडासे चायपत्ती आमच्या घरचेच. कशाला तर राहू द्या. नाही नाही बापा, घेऊन जा घेऊन जा. शांता आणि कुंता येऊन राहिल्या. सामान घ्यायसाठी येत आहेत की का आता? बापा ललिताई आहे नाही आता. काहून तर शांताताई? काही नाही काही नाही. काही घ्यासाठी आली का? हो बाबा, चायपत्ती पुडा घ्यायसाठी आली होती. पण तुम्ही दोघी जणी का घ्यायसाठी आले? हो आम्ही काही घ्यायसाठी नाही आला. काकूसोबत थोडासा काम आहे. बोल ना शांता, कोणतं काम आहे? कशी करू कोणता? सांगू का? ललिताई आहे इथं. बोल ना ताई, आता तर बोलावंच लागेल ना. बापा बापा, का खुसूड पुसूड सुरू आहे? सांगा ना सांगा. का म्हणजे कोणती सिक्रेट गोष्ट आहे का? मी आहे म्हणून नाही सांगत असतील. नाही शांताताई? नाही हो बापा, तशी की सिक्रेट बिक्रेट काही गोष्ट आहे नाही. बोलू का नाही बोलू हा विचार करत आहे. काहून शांता? काहून बोलू का नाही बोलू? काहून का म्हणता ना का नाही तुम्ही? बाबा आधी सांगता कोणती गोष्ट आहे तर मग त्याच्यानंतर मग का बोलतोय का नाही मग ऐकशील तू. आधीच सांगायच्या आधीच म्हणते बापा का म्हणता का नाही म्हणून. हरभऱ्याची भाजी खुडायला जाऊ म्हणत होती. वा शांताताई, मस्त काम आहे तुमच्या. एकटे एकटे चालले बापा हरभऱ्याची भाजी खुडायला. एक शब्द नाही विचारले मला का येते का ललिता म्हणून. अहो बापा ललिता, धीर धर थोडाशी. मी विचारायला चाली काकूला की हरभऱ्याची भाजी खुडायला जाऊन का म्हणून. कुठं जायचं आहे तर शांता हरभऱ्याची भाजी खुडायला? का काकू कुठं जायचं आहे म्हणता? तुमच्या वावरात तेवढा हरभरा आहे तर म्हटले तुमच्या वावरातच जाऊ. जेवढा हरभरा खुडला तेवढा चांगला डहार असते. मी म्हटले कुंताला, काकू काऊन नाही म्हणेल? काकू तर चला म्हणेल म्हटले. ते कुंता म्हणते माझा विश्वास नाही म्हणते काकू चला म्हणेल म्हणून म्हणते. मी म्हटले काकूला अशी समजू नको, दिलदार काकू आहे म्हटली. चल बरं म्हटली, आता विचारू म्हटली. अरे वा, ताई तर मस्त चण्याच्या झाडावर चढवून राहिली काकूला. एखादी वस्तू मागितला तर द्यायला मागे पुढे पाहत नाही म्हटले. चल बरं म्हटले. मंजुळा जा ना जा, आणून घेशील ना घरच्यासाठी पण हरभऱ्याची भाजी. 2-3 दिवस झाला म्हणतो तर तू काही आणत नाही. यांना आताच बोलायचा होता. हो ठीक आहे ना, जाते ना जाते. ललितालाही म्हणते बाबा, नाही तर मग ललिता म्हणेल मला काही बोललीच नाही म्हणून. चल ना तर ललिता. कुठं काकू? चल ना, तूही आणून घेशील एका भाजीची हरभऱ्याची भाजी. हो यावर्षी तर नवा जीव झाला नाही म्हणा. चला येऊन जाते मी पण. तर ते चायपत्ती नेऊन घे ना. नाही नाही आता राहू द्या ना, आता मी तर वावरातच येऊन राहिली ना. मग 3-4 वाजे तर चायपत्ती पुडा मिळेलच म्हणून राहिले काकाजी. मगच घेऊन जाईन. शांता कुंता बसा बाबा थोडा वेळ, मी तुमच्या काकाजीला जेवण बिवण देते मग जाऊ. ललिता एक काम करते का? त्या रजनीला ना दुर्गाला सांगून दे हरभऱ्याची भाजी खुडायला चालला म्हणा, येता का म्हणा. हो सांगतो ना, आता घरी जातोच ना मी. दरवाजे बिरवाजे खुल्लेच आहेत आमचे. पाय बरं कोणता म्हणली ना मी काकू नाही नाही म्हणतील म्हणून. हो ताई बरोबर म्हणली तू. मला विश्वास नव्हता बाबा, आणि आताही विश्वास नाही आहे काकू अशा बोलून राहिले तर. तसा बरोबर बोलावं लागते आयडियानं, माहीत आहे का कोणता. हो समजली मी सगळं. हो चला ना जेवण करायला. हो हो बनव, ताट बनव, दुकान बंद करतो मग मी पण सामान घ्यायसाठी चालला जातो. काकू मस्त हरभरा आहे तुमच्या तर. मस्त जमला आहे हरभरा. औषध बिवसध तर मारली नाही आहे. आता गेले तर औषधी आणणार आहेत, उद्या वगैरे मारीन म्हणतात. बरा झाला मग आजच खुडायला आला तर नाही का भाजी. शांता तुला माहित होता का आमच्या वावरामध्ये हरभरा आहे म्हणून? हो माहित तर होता म्हणा, पण एवढा चांगला आहे म्हणून माहित नव्हता. रात्री दुर्गा सांगायला बसली एवढा काकूच्या वावरात मस्त हरभरा आहे म्हणते. दुर्गा आणि रजनी दोघी सांगत होते. हो का? ओ बाबा रजनी, दुर्गा कुठे राहिली तर? दुर्गाला चल नाही म्हणली का? मग बोंबलेल. हरभऱ्याची भाजी खुडायला गेल्या म्हणाल, मला बोलवलंच नाही म्हणाल. नव्हती ना काकू, ते घरी नव्हती दुर्गा. ह्या ललिता ताई सांगायला आल्या तर मग मी तशीच गेली दुर्गाच्या इथं. घरी नव्हती बाबा. मग मी सांगायला ललिता ताईच्या घरी गेली तर तेवढ्यात तुम्ही आल्या. मग आता तू आहेस मग उद्या म्हणाल तर म्हणशील मग तू. बाबा मी स्वतःच तर गेली होती बोलवायला, मी म्हणीन नाही तर का तर. आता इकडे त्यांच्या पांठेल्यामध्ये असेल म्हणली तर इकडून आला आपण तर तिथं इथं नाही दिसली. कोणाच्या घरी गेली तर काय माहित बाबा. काकू मी ना थोडासे जास्त भाजी खुडी ना. खुड ना बाबा, किती भाजी खुडणार आहे? भाजी पुरतीच तर खुडशील का वाढवासाठी खुडते? नाही नाही वाढवासाठी वगैरे नाही खुडत, पण हे राधाताई नाही का माझी ननद, आता 4-5 दिवसांना 7वा महिना लागणार आहे. हो का? 7व्या महिन्याचा कार्यक्रम असेल मग. हो त्यांची सासू करणार आहे ना कार्यक्रम. असं म्हणजे तिथं आहे, इथं नाही आहे ना. आता त्या ताईची सासू करीन म्हणते ना, मी कशाला आणू बाबा इथं. आता त्यांच्या इथं चाल वगैरे नाही आली असती तर मी घेऊन आली असती ना, इथं कार्यक्रम केली असती. उठ बापा, एक दिवस जेवण करायला मिळेल म्हणत होती काकू. तिथं जाऊ ना, तिथं जाऊ. चिंता नका करू तुम्ही. हो बिन बोलवल्यानं जाते माणूस. नाही नाही त्या दिवशी परवाच्या दिवशी फोन आला तर बोलल्या मला की आता तारीख वगैरे निश्चित व्हायची आहे
मग तारीख निश्चित झाल्यावर सांगतो म्हणे फोन करून. राधाताईच्या सासूचा आला होता फोन आणि असंही बोलल्या, तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलवायचं आहे त्यांना सगळ्यांना बोलवा म्हणे. असे नका समजू म्हणे की राधाची सासू काही म्हणेल तर नाही बा, असं नका समजू म्हणे. हो का, मग दिलदार बाई आहे वाटते. नाही नाही, राधाताईच्या घरचे सगळेच माणसं चांगले आहेत. हो तर आज ना त्या राधाताईनं फोन केला होता, वहिनी म्हणे हरभऱ्याची भाजी नाही आहे का म्हणे. मी म्हणलं आमच्या वावरात तर चुड्डेली आहे, म्हणलं काही जमत नाही म्हटलं खुडायसाठी. आता औषधी बिवसधी रजागिजा मारल्यानंतर मग कशी सवारते का तर का माहीत म्हटलं. तर माझा विचार आहे थोडाशी त्यांच्यासाठी खुडून घेते. हो म्हटलं तर असा राहते बायांचा, बुधी बुधी पाय पसरवतात. आता मला वाटलं आपल्या घरच्यासाठी नेईल थोडाशी भाजी खुडून, आता आपल्या नंदेसाठी म्हणते. आता का म्हणावा बापा, आता गरोदर नाही राहिली असता की नाही तर नाही पाठवली असती. आता गरोदर आहे तर कशी इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे नाही का त्यांची. नाही तर मग होणारा बाळ अंगावर लाळ टाकते म्हणतात ना. तुम्ही पकडाल तर तुमच्याच अंगावर लाळ टाकेल. हो हो शांता, बरोबर आहे तुझ्या म्हणणं. खुडखुड पाठवून दे, खाईल भाजी मस्त. त्या बघ त्या खुडायला बसून गेल्या, तूही खुड मीही खुडतो. बापा बापा, खुडायला तर बसून गेल्या नाही. आता भाजी खुडायला आला तर भाजी खुडायला बसून नाही तर का ताई. हो हो खुडा खुडा, मग मलाही थोडेसे द्याल आपल्या जवळची थोडी थोडी.